भारतानं पाकिस्तानवरती एअर स्ट्राईक केल्यानंतर जम्मू आणि श्रीनगरकडे जाणारी विमानं जी आहेत ती रद्द केलेली आहेत। मात्र पुढील 48 तासासाठी श्रीनगर विमानतळ जे आहे ते बंद राहणार आहे। मात्र भारताने केलेल्या पाकिस्तानवरती हल्ल्यानंतर भारतीयांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं आणि भारतानं खरं तर बदला घेतला ही प्रत्येकाची भावना झालेली आहे। आपण सध्या पुणे विमानतळावरती आहोत आणि पुणे विमानतळावरून जम्मू त्याचबरोबर श्रीनगरकडे जाणारी विमानं जी आहेत ती रद्द केलेली आपल्याला पाहायला मिळतात। आपल्याबरोबर काही प्रवासी आहेत, आपण त्यांना विचारतो भारतानं जो हल्ला केलेला आहे त्यांच्याबद्दल प्रतिक्रिया क्या है एक भारतीय होने के तौर पर आपको क्या? भारत माता की जय। और ऐसे ही होना चाहिए बिल्कुल। यानी ये जो स्ट्राइक हुआ है वो अपना बहुत अच्छा हुआ है और पूरा पाकिस्तान को डिस्ट्रॉय करना चाहिए। मतलब पहलगाम में जो अटैक हुआ था उसका बदला भारत ने आज ले लिया है, ऐसी भावना सभी भारतीयों को हो गई है। बिल्कुल बिल्कुल बिल्कुल। बिकॉज पहलगाम में जो अटैक किया है वो एकदम कॉवर्ड एक्ट है और टूरिस्ट के ऊपर अटैक करना ये तो बहुत गलत बात है। तो इसके कारण ये भारत ने जो भी किया है वो बहुत अच्छा किया है। खरं तर आपण पाहतोय की त्यांची ही प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे। ती म्हणजे भारतानं जो हल्ला केलेला आहे तो आपण पाहतोय की अतिशय महत्त्वाचा होता आणि आजच्या खरं तर जो हल्ला झालेला आहे भारतानं आज पाकिस्तानवरती एअर स्ट्राईक केला, 9 ठिकाणी मिसाईल गाडले। आपला ज्यावेळेस पहिलगाममध्ये हल्ला झाला त्यावेळेस 26 भारतीयांचा मृत्यू झाला होता। भारतानं हल्ला केला त्याबद्दल काय वाटतं? आनंद आहे? नाही, हे चुकीचं आहे। काय की आपला भारत हा समृद्ध आहे आणि विशेष म्हणजे काय आपल्या देशामध्ये जीवाभावाची सगळी एकत्रित एकनिष्ठेने कुठलाही भेदभाव नाही। परंतु कसं आहे आता ही जर चालू आहे की चुकीच्या पद्धतीने, कारण आपल्याकडे पण आपली 26 लोकांचा निष्पाप बळी गेला, त्याचा बदला कुठेतरी घ्यायला हवा। हा निश्चित गेला पाहिजे। त्यांनी जाणून बुजून करायला आपल्याला माहिती द्यायला की त्यामुळे हे घेणं गरजेचं आपल्याला बदला घेतलं आहे। आज पाकिस्तानमधल्या 9 ठिकाणी भारतानं काय केलं, मिसाईल लागलेलं आहे आणि 50 दहशतवादी मारले, म्हणजे आनंद आहे भारतीयांसाठी। पण बदला घ्यायला पाहिजे, बदला जरूर घ्या। तुम्हाला काय वाटतं काका, तुमची काय प्रतिक्रिया? जो हल्ला आपण केलेला आहे तो एका दृष्टीने प्रत्युत्तर देणे किंवा एक संदेश देणे गरजेचं होतं आणि आम्ही भारतीय पूर्णपणे याचं समर्थन करतो। म्हणजे भारतीय सैन्यानं जो हल्ला केलेला आहे, भारतीय सैन्यासाठी सगळे भारतीय आहेत का? 100% भारतीय सैन्याचा भारतीय लोकांना खूप अभिमान आहे। प्रत्येक वेळेस प्रत्येक वर्षी जर पाकिस्तान असं अज्ञातपणे आपल्यावर हल्ला करत असेल तर ह्या गोष्टीची भारतीय लोकांना भरपूर द्वेष आहे। त्यामुळं ही गोष्ट एवढी आज जे एअर स्ट्राईक झालेलं आहे ती भारतीय लोकांसाठी खूप समाधानाची गोष्ट आहे। एवढ्यावर समाधान होऊन चालत नाही तर पाकिस्तान पूर्ण मुळासकट उकळून काढला पाहिजे ही भारतीय वासियांची अपेक्षा आहे। दुसरे देखील प्रवासी आपल्याबरोबर आहेत, आपण त्यांना विचारणार आहोत। काका हे सांगा की आज भारताने एअर स्ट्राईक केलेला आहे, पाकिस्तानमधल्या जवळपास 9 दहशतवादी तळांवरती हल्ला झाला, 50 दहशतवादी मारले गेले, काय वाटतं? एक नंबर केलंय, एक नंबर केलं। दहशतवाद्यांना त्याशिवाय त्यांना त्यांची जागा समजत नाहीये। हल्ला जो केला एक नंबर काम केलेलं आहे, कारण दहशतवाद्यांना भीतीच नव्हती पूर्वी, आता हल्ले व्हायला लागल्यात। त्यामुळे त्यांना आता परवा जो काश्मीरचा हल्ला झाला त्यामध्ये सर्वसाधारण नागरिकांचा काय त्यात दोष होता? काय सुद्धा नव्हता, तरी सुद्धा ह्या लोकांनी येऊन गोळ्या घातल्या। त्यांचा जीव आपला जीव सारखाच आहे, उद्ध्वस्त केलं पाहिजे सगळं, त्यांना सोडलं नाही पाहिजे। हल्ला झाला त्याचं तुम्ही समर्थन करता? हो हो 100%। भारतीय सैन्याच्या पाठीशी आहात? 100% पूर्ण भारत देश त्यांच्या पाठीशी आहे। तर आपण पाहतोय की ही प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये आज ही भावना पाहायला मिळते की आम्ही भारतीय सैन्याच्या खंबीरपणे पाठीशी उभे आहोत। पाकिस्तानमधल्या खरं तर दहशतवादी तळावरती जो हल्ला केलेला आहे भारतीय सैन्याच्या पाठीशी सगळे भारतीय आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन विशाल, रायपूरपासून प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे।